गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ओएस. ओएस मध्ये बेटा आपले सर्व्हिसेस चालू होते. ठीक आहे, एकदा आपण सर्व्हिसेस रिकॉल करून घेऊ. सगळ्यात पहिला सर्व्हिस कुठलं होतं बेटा तुमचं? युजर इंटरफेस. युजर इंटरफेस एक प्रकारचा काय मीडियम आहे. कोणामधला मीडियम? ऑपरेटिंग सिस्टीम आणि कम्प्युटर. ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आणि कम्प्युटर सिस्टीम. ठीक आहे, या दोघांमधला कोण मीडियम बेटा तुमचा? युजर सिस्टीम. त्याचे तीन टाइप्स होतात, आठवत आहे? कमांड लाईन इंटरफेस, बॅच इंटरफेस आणि ग्राफिकल युजर इंटरफेस. त्याच्यामधला सगळ्यात फर्स्ट टाइप कुठला होता तुमचा? कमांड लाईन इंटरफेस. कमांड लाईन इंटरफेस मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला एक सर्व्हिस प्रोव्हाइड केली होती, ज्या सर्व्हिसमुळे काय व्हायचं बेटा तुम्हाला की सगळेच्या सगळे तुम्ही कमांड्स जे होते ते टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये लिहू शकत होते. ठीक आहे, नेक्स्ट थोडं स्पीडली घेतोय, हे ऑलरेडी झालेलं आहे. पुढचं बॅच इंटरफेस. बॅच इंटरफेस मध्ये ऑपरेटिंग सिस्टीमने पुन्हा आपल्याला एक सर्व्हिस प्रोव्हाइड केली. त्या सर्व्हिसमुळे मी मल्टिपल कमांड्स देऊ शकतो. किती कमांड्स देऊ शकतो? मल्टिपल. आणि थर्ड ग्राफिकल युजर इंटरफेस. याच्यावर ऑपरेटिंग सिस्टीमने आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केली. काय प्रोव्हाइड केली? पॉइंटिंग ऑफ द डिव्हाइसेस टू द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. पॉइंटिंग आउट द डिव्हाइसेस. प्रोग्राम एक्झिक्युशन. प्रोग्राम एक्झिक्युशनमुळे काय झालं? ऑपरेटिंग सिस्टीमने पुन्हा मला एक सर्व्हिस प्रोव्हाइड केली, ज्याच्यामध्ये रायटिंग द प्रोग्राम, रनिंग द प्रोग्राम, त्याच्यानंतर रायटिंग, रनिंग आणि एक्झिक्युटिंग द प्रोग्राम ही तीन महत्त्वाचे फंक्शन्स परफॉर्म होतात. कुठले कुठे? रायटिंग द प्रोग्राम, रनिंग द प्रोग्राम आणि अजून एक काय? एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. पुढचं इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. पुढचं कुठलं होतं बेटा? इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. इनपुट आउटपुट ऑपरेशन मध्ये कुठलाही प्रोग्राम म्हटलं तर मला त्याला इनपुट आउटपुटची गरज लागते, म्हणजे लागतेच. ते इनपुट आउटपुट मला कोणाच्या मदतीने भेटलं जातात? ते इनपुट आउटपुट फाईल्सच्या मदतीने मला ते इनपुट आउटपुट दिले जातात. सिस्टीम मॅनिप्युलेशन. टाका हेडिंग फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. ओके, फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन मध्ये काय होतं? फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन मध्ये बेटा पुन्हा ऑपरेटिंग सिस्टीमने मला सर्व्हिस प्रोव्हाइड केली. काय? क्रिएटिंग द फाईल, रायटिंग द फाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ओपनिंग द फाईल, एडिटिंग द फाईल आणि फायनली एक्झिक्युटिंग द फाईल. ठीक आहे, रायटिंग, त्याच्यानंतर पुढे ओपनिंग, एक्झिक्युटिंग, एडिटिंग, हे सगळेच्या सगळे, डिलीटिंग द फाईल. अजून एक कुठलं आलं म्हणजे डिलीटिंग द फाईल. हे सगळी कामं कशामध्ये येतात? फाईल मॅनिप्युलेशन. एवढंच नाही, अजून एक महत्त्वाचं, रीडिंग द फाईल अँड रायटिंग द फाईल. रीडिंग द फाईल अँड रायटिंग द फाईल हे कोणामुळे शक्य झालं? मला फाईल मॅनिप्युलेशनमुळे शक्य झालं. कोणामुळे शक्य झालं? फाईल मॅनिप्युलेशन. महत्त्वाचे मुद्दे: क्रिएटिंग द फाईल, ओपनिंग द फाईल, एडिटिंग द फाईल, एक्झिक्युटिंग द फाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे रीडिंग अँड रायटिंग द फाईल. कळालं बेटा? फाईल मॅनिप्युलेशनमध्ये महत्त्वाचे मुद्दे कुठले कुठले? क्रिएटिंग द फाईल, ओपनिंग द फाईल, एक्झिक्युटिंग द फाईल. ठीक आहे, अजून एक डिलीटिंग द फाईल. हे सगळ्याच्या सगळे फाईल मॅनिप्युलेशनमध्ये अजून महत्त्वाचं रीडिंग अँड रायटिंग द फाईल. अजून दोन महत्त्वाचे मुद्दे, रीडिंग अँड रायटिंग द फाईल. कळाले? ओके, लिखा पडेगा फाईल मॅनिप्युलेशन. फाईल मॅनिप्युलेशन. Operating system provides us with the facility namely. Operating system provides us with the facility namely. Operating system provides us with the facility namely. File manipulation. With the facility namely file manipulation. With the facility namely file manipulation, which helps to create a file. Which helps to create a file, comma, open the file, comma, execute the file, comma, delete the file, comma, delete the file from the storage devices. From the storage devices. पुढे लिहा storage devices. From the storage devices. पुढे लिहा operating system also gives the permission. Operating system also gives the permission to read from the file. To read from the file and write into the file. To read from the file and write into the file. Thus, file manipulation takes place in the system. Thus, file manipulation takes place in the system. पुढचा फंडा आहे बेटा कम्युनिकेशन. पुढचा फंडा कुठला आहे? कम्युनिकेशन. ऑपरेटिंग सिस्टीमने आपल्याला कम्युनिकेशनची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. याच्यामुळे बेटा कम्युनिकेशन बिटवीन द डिफरंट प्रोसेसेसमध्ये घडतं. कशामध्ये घडतं? डिफरंट प्रोसेसेसमध्ये कम्युनिकेशन घडतं. हे डिफरंट प्रोसेसेसमध्ये जेव्हा कम्युनिकेशन घडतं, हे प्रोसेस सेम मशीनमध्ये असतील किंवा डिफरंट मशीन्समध्ये असतील. पुढचा मुद्दा. ठीक आहे, पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं की कम्युनिकेशन घडेल पण कोणामध्ये? डिफरंट प्रोसेसेसमध्ये. हे प्रोसेसेस सेम मशीन्समध्ये असतील किंवा डिफरंट मशीन्समध्ये असतील. बरं, कम्युनिकेशन घडून आणण्यासाठी प्रोसेसेसमध्ये एक विशिष्ट प्रकारची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. ती फॅसिलिटी म्हणजे कुठली बेटा? मेसेज पासिंग फॅसिलिटी, ज्याच्यामुळे दोघांमध्ये कम्युनिकेशन घडतं. कोणा दोघांमध्ये? दोन प्रोसेसमध्ये कम्युनिकेशन घडतं.
त्याच्यामुळे दोन प्रोसेसमध्ये काय घडतं बेटा, कम्युनिकेशन घडतं. पुन्हा एकदा कम्युनिकेशन, ऑपरेटिंग सिस्टीमने आपल्याला कम्युनिकेशन नावाची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यामुळे काय होईल बेटा, दोन प्रोसेसेसमध्ये कम्युनिकेशन घडेल. त्या दोन प्रोसेसेस सेम मशीन मधले असतील किंवा डिफरंट मशीन मधले असतील. एक तर सेम मशीन मधल्या किंवा एक तर डिफरंट मशीन मधल्या. ठीक आहे. एका विशिष्ट प्रकारच्या फॅसिलिटीने हे कम्युनिकेशन घडतं. ती फॅसिलिटी म्हणजे कुठली बेटा, मेसेज पासिंग फॅसिलिटी. या फॅसिलिटीच्या मदतीने दोन प्रोसेसेसमध्ये काय होईल बेटा, कम्युनिकेशन घडेल, अन्यथा घडणार नाही. अजून एकदा सांगतोय, लास्ट टाइम, कम्युनिकेशन, ऑपरेटिंग सिस्टीमने मला एक कम्युनिकेशन नावाची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. त्याच्यामुळे काय होईल बेटा, दोन प्रोसेसेसमध्ये कम्युनिकेशन घडेल. दोन प्रोसेसेसमध्ये कम्युनिकेशन घडताना त्या दोघीच्या दोघी प्रोसेसेस सेम मशीन मधल्या चालतील किंवा डिफरंट मशीन मधल्या असतील. त्या सेम मशीन मधल्या म्हणजे सेम पीसी मधल्या किंवा डिफरंट पीसी मधल्या असतील. पुढचा मुद्दा बोलायला गेलं तर ती फॅसिलिटी घडताना एक विशिष्ट प्रकारची त्यांनी आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड केली कम्युनिकेशन, ती म्हणजे कुठली बेटा, मेसेज पासिंग फॅसिलिटी. या मेसेज पासिंग फॅसिलिटीमुळे या दोन प्रोसेसेसमध्ये काय घडेल बेटा, कम्युनिकेशन, अन्यथा याच्यामध्ये कम्युनिकेशन घडणार नाही. कळाले? ओके, चलो लिखा पड़ी. कम्युनिकेशन, द कम्युनिकेशन हियर रिफर्स टू द कम्युनिकेशन. The communication here refers here refers to the communication which takes place among different processes. Puts a point. These processes can be present in the same machine or in the different machines. Puts a point. Operating system consists of a message passing facility. Due to which there is a communication between the two processes. Okay, next आता पुढची आपली सर्व्हिस चालू होईल ती म्हणजे एरर डिटेक्शन. कुठली बेटा, एरर डिटेक्शन. काय होतं बेटा एरर डिटेक्शनमध्ये, ऑपरेटिंग सिस्टीमने आपल्याला पुन्हा एक फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. कुठली बेटा, एरर डिटेक्शन. त्या एरर डिटेक्शन फॅसिलिटीमुळे मला एरर्स फाइंड करता येतात. बेसिकली कशामध्ये, पहिले हार्ड डिस्क मधले बॅड सेक्टर्स इन द हार्ड डिस्क. पहिल्यांदा काय फाइंड करेल बेटा, तो बॅड सेक्टर्स इन द हार्ड डिस्क. जे तुमचे एक फाईल असतात ते तुम्हाला तो शोधून देईल. पुढचं सेकंड बघायला गेलं तर तो काय सांगेल, मेमरी तुमची ओव्हरफ्लो होती असेल तरी तो काय दाखवेल बेटा, हे एरर डिटेक्शनमध्ये आलं. मेमरी जर माझी ओव्हरफ्लो होत असेल तर हे पण कशात आलं, एरर डिटेक्शनमध्ये. अजून एक, जर माझे काही एरर्स असतील कशामध्ये, इनपुट आउटपुटमध्ये असतील, पुन्हा हे कशामध्ये आलं बेटा, एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शनमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे आले. पहिलं बॅड सेक्टर्स इन द हार्ड डिस्क, सेकंड मेमरी ओव्हरफ्लो बद्दल, आणि थर्ड फंडा काय बेटा, एरर्स इन द कशामध्ये, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. एरर्स कशामधले, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. इथे तो दाखवतं कसं बेटा, ते जे एरर्स असतात ना, एरर्स ते तुम्हाला पॉपअप होतात. कुठे पॉपअप होतात, तर डेस्कटॉपवर. कुठे पॉपअप होतात बेटा, डेस्कटॉपवरती पॉपअप झाले की मला लक्षात येतं की साला याच्यामध्ये काय बेटा, एरर. लक्षात आले? पुन्हा एकदा एरर डिटेक्शनमध्ये मला तीन फंडे, कुठले बॅड सेक्टर्स इन द हार्ड डिस्क, मेमरी ओव्हरफ्लो होत असेल तर, आणि अजून एक काय सांगितलं बेटा, एरर्स इन द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. एरर्स इन द कशामध्ये, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. कळालंय? चलो लिखापडी घ्यायची आहे. एरर डिटेक्शन. द ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड्स us with the service of error detection. The operating system provides us with the service of error detection, which helps to detect the errors, like bad sectors in the hard disk, memory overflow, and errors in the input output devices.
After detecting the error, it will display the error on the desktop. After detecting the error, it will display the error on the desktop. It will display the error on the desktop. पुढची सर्विस आहे बेटा रिसोर्स अलोकेशन. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ना बेटा आपल्याकडे मल्टिपल युजर्स असतात. ते काय करतात बेटा, मल्टिपल जॉब्स परफॉर्म करत असतात. मल्टिपल जॉब्स परफॉर्म करत असतात. ते जे मल्टिपल युजर्स आहेत त्यांना मल्टिपल जॉब्स परफॉर्म करण्यासाठी रिसोर्सेस लागतात. हे रिसोर्सेस देण्याचं काम कोणाचं बेटा, रिसोर्स अलोकेशनचं. हे जे रिसोर्सेस लागतात हे रिसोर्सेस देण्याचं काम कोणाचं बेटा, रिसोर्स अलोकेशनला. कोणाला देतो हा, मल्टिपल युजर्सला म्हणजेच ऑटोमॅटिक कोणाला देतात तर मल्टिपल जॉब्स परफॉर्म करण्यासाठी. पुन्हा एकदा ऑपरेटिंग सिस्टीमने आपल्याला रिसोर्स अलोकेशनची सर्व्हिस फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. त्या सर्व्हिस फॅसिलिटीमध्ये मल्टिपल युजर्सला मल्टिपल जॉब्स परफॉर्म करण्यासाठी जे रिसोर्सेस लागतात ते रिसोर्सेस देण्याचं काम कोण करेल बेटा, रिसोर्स अलोकेशन. ओके, पुढचा फंडा सांगेल कुठले रिसोर्सेस प्रोव्हाइड करतात का, तर सीपीयू आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहे, नेटवर्किंग डिव्हाइसेस आहे, मेमरी आहे. हे अनेक काय झाले बेटा, रिसोर्सेस जे की रिसोर्स अलोकेशन देतं. कोणाला देतं, युजर्सला. कायसाठी देतं, जॉब सक्सेसफुली परफॉर्म करायला. पुन्हा एकदा काय काय सांगितलं, काय काय नाही. पहिले रिसोर्स अलोकेशन. ऑपरेटिंग सिस्टीमने आपल्याला युजरसाठी रिसोर्स अलोकेशनची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली ज्याच्यामुळे मल्टिपल युजर्स मल्टिपल जॉब्स इझिली परफॉर्म करू शकतात. कसं काय, त्याला ते रिसोर्सेस भेटतात. कोणाकडनं भेटतात, तर रिसोर्स अलोकेशनमुळे त्याला ते रिसोर्सेस भेटतात. त्याच्यामुळे तो जॉब तो इझिली परफॉर्म करू शकतो. पुढचं सांगितलं की कुठले रिसोर्सेस दिले तर साधारणपणे त्याला भेटतात सीपीयू, मेमरी, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, नेटवर्किंग डिव्हाइसेस. ठीक आहे, हे सगळेच्या सगळे काय झाले त्याचे रिसोर्सेस. काय झाले रिसोर्सेस. लिखा पडी रिसोर्स अलोकेशन. ऑपरेटिंग सिस्टम provides the services of resource allocation. Operating system provides the services of resource allocation. Operating system provides the services of resource allocation when multiple users perform multiple jobs. When multiple users perform multiple jobs. When multiple users perform multiple jobs. What's the point? Operating system provides the various resources. Operating system provides the various resources to the user. Operating system provides various resources to the users in order to perform the job successfully. What's the point? Various types of resources allocated by the operating system. Various types of resources allocated by the operating system are CPU, memory, input output devices, CPU, memory, input output devices, networking devices, etc. नेक्स्ट पुढची सर्व्हिस आहे बेटा अकाउंटिंग. पुढची सर्व्हिस कुठली, अकाउंटिंग. ऑपरेटिंग सिस्टीमने आपल्याला पुन्हा अजून एक अकाउंटिंग नावाची सर्व्हिस प्रोव्हाइड केली ज्याच्यामुळे काय होईल बेटा, कुठल्या युजरने, विच युजर, ठीक आहे, कुठल्या टाईपचा रिसोर्स त्यांनी घेतलेला आहे, कुठल्या टाईपचा रिसोर्स आणि किती वेळेस यूज केलेले आहे हे सगळं रेकॉर्ड कशामध्ये ठेवलं जातं बेटा, अकाउंटिंगमध्ये. पुन्हा एकदा अकाउंटिंगमध्ये काय होईल, कुठल्या युजरने कुठल्या टाईपचा रिसोर्स किती वेळेस यूज केलेला आहे याचं अकाउंटिंग ठेवलं जाण्याचं काम कोणी केलं बेटा, अकाउंटिंग ह्या सर्व्हिसने. पुन्हा एकदा कुठल्याही युजरने कुठलाही रिसोर्स किती वेळेस यूज केलाय आणि कुठला रिसोर्स यूज केलाय हे सगळं अकाउंटिंग ठेवण्याचं काम कुठल्या सर्व्हिसने केलंय, अकाउंटिंग या सर्व्हिसने. ठीक आहे, सिंपल आहे. पुन्हा एकदा कुठलाही युजरने कुठलाही रिसोर्स किती वेळेस यूज केलाय ते सांगण्याचं काम कोणाचे बेटा, अकाउंटिंग या सर्व्हिसचं काम. ठीक आहे, चलो लिखा पडेगा. अकाउंटिंग provides the service of accounting. Operating system provides the service of accounting in which the operating system keeps the track of which user keeps the track of which user
uses, which user uses, and how much, and what kind of the computer resource, and what kind of the computer resource, and what kind of the computer resource. बेटा प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी मध्ये काय होईल बेटा, ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला दोन महत्त्वाच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. पहिली प्रोटेक्शन आणि सेकंड आहे सिक्युरिटी. प्रोटेक्शन मध्ये काय होईल की तो याचं प्रोटेक्शन घेतो की कुठलीही फाईल माझी स्टोरेज डिव्हाइस मध्ये ओव्हरराईट नाही होते. कुठलीही फाईल माझी स्टोरेज डिव्हाइस मध्ये काय होत नाही बेटा, ओव्हरराईट होत नाहीये. ठीक आहे, म्हणजे डबल तीच फाईल कंटिन्यू स्टोरेज डिव्हाइस मध्ये पडत नाहीये. हे त्याचं काम बघण्याचं काम कोणाचं बेटा, प्रोटेक्शनचं आहे. सिक्युरिटीचं काय काम आहे, तो सिक्युरिटी देतो कोणाला, फाईल्सला, प्रोग्राम्सला, आणि अजून जो कुठलाही तुमचा डेटा असेल त्या सगळ्यांना तो काय करेल बेटा, सिक्युरिटी देण्याचं काम करेल. पुन्हा एकदा प्रोटेक्शन म्हटलं की काय करेल, तो मेमरीमध्ये कुठलीही फाईल ओव्हरराईट होत नाहीये ते बघण्याचं काम कोणाचं आहे, प्रोटेक्शनचं आहे. सिक्युरिटी कोणाला देईल, फाईल्सला, डेटाला, प्रोग्राम्सला कोणाला देईल बेटा, सिक्युरिटी दिली जाते. कळाले, हे फंडे कोणाचे झाले, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. लिखा पडूया, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. पुढची सर्व्हिस, ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड्स द सर्व्हिस ऑफ प्रोटेक्शन. Operating system provides the service of protection in which it protects the storage devices, in which it protects the storage devices, in which it protects the storage devices from overwriting, in which it protects the devices from overwriting, in which it protects the storage devices असल्या, in which it protects the storage devices from overwriting, in which it protects the storage devices from overwriting. पुढचं, under the security service, it provides the security, under the security service it provides the security to the user's data, comma files, comma programs, etc. to the user's data, comma files, comma programs, एक्सेट्रा. ओके बच्चा, इथे तुमचे सगळेच्या सगळे काय संपले बेटा, सर्व्हिसेस. टोटल किती सर्व्हिसेस तुमच्या, 9 सर्व्हिसेस होत्या. टोटल किती सर्व्हिसेस बेटा, 9 सर्व्हिसेस. उद्यापासून माझा नवीन फंडा चालू होईल, तो म्हणजे असेल सिस्टीम कॉल. कुठला फंडा असेल, सिस्टीम कॉल. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.